नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण एक्झाममध्ये वेळेची बचत कशी करायची आणि अचूक उत्तर कसं शोधायचं ते आज पाहणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. एक वस्तू रुपये 60ला विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू रुपये 95ला विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. तर खरेदी किंमत किती? इथे आपल्याला काय हवंय? नफा काय किती होतो? तोट्याच्या पाऊणपट. म्हणजेच नफा बरोबर पाऊणपट म्हणजे काय? 3/4 इंटू तोटा होणार. आता ऑप्शनवरून जायचं आहे आपण. ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे? रुपये 70. आता ती वस्तू 60ला विकल्याने काही तोटा होतो. म्हणजे ती खरेदी किंमत ही असणार आहे. खरेदी किंमत किती? 70. तर तोटा कितीचा झाला? 10चा झाला. 70 वजा 60. ती वस्तू 95ला विकली. म्हणजेच काय? 95 वजा खरेदी किंमत किती? 70. तर किती होईल? ₹15 काय होईल? नफा होईल. तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होता. तर नफा किती आहे आपल्याकडे? 15. तोटा किती आहे? 10. 3/4 आहे का बघायचं. तोट्याच्या म्हणजे 10. बेदोन्ही 4, बेपंचे 10. किती होईल? 15/2 म्हणजे ऑप्शन ए होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया आपण. ₹80. एक वस्तू रुपये 60ला विकल्याने खरेदी किंमत 80, विकली 60ला. तोटा किती झाला? 80 वजा 60, ₹20चा तोटा झाला. आता नफा किती होतोय बघूया. ती वस्तू रुपये 95ला विकली. खरेदी किंमत 80, 95ला विकली. म्हणजे 95 वजा 80 काय होईल? 15. आता ह्या व्हॅल्यू काय करूया? ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करूया. नफा किती आहे? 15. 3/4. तोटा किती आहे? 20. म्हणजे 20 म्हणजे 15 बरोबर 15 म्हणजे आपलं ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या 80% आहे. दोन्ही संख्यांच्या वर्गांच्या बेरजेला 4ने गुणल्यास 656 उत्तर येते. तर त्या संख्या कोणत्या? ऑप्शनवरून जायचं आहे आपल्याला इथे. ऑप्शन ए काय बघूया. दोन्ही संख्यांच्या वर्गांच्या बेरजेला. आता वर्ग 6चा किती? 6 आणि 8 ऑप्शन आहे. 6चा वर्ग किती होईल? 36. वर्गांच्या बेरजेला प्लस 8चा वर्ग किती? 64. म्हणजे काय होणार आहे? 100 होईल. त्यांच्या 4ने गुणल्यास 400 येईल. आपल्याला उत्तर किती हवं आहे? 656 म्हणजे ऑप्शन ए होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 7चा वर्ग किती होईल? 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, 130 गुणुले 4 केल्यावर किती होईल? 520. आपलं उत्तर किती पाहिजे? 656 पाहिजे. ऑप्शन बी पण होणार नाही. ऑप्शन सी बघूया. 8 आणि 10. 8चा वर्ग 64, 10चा वर्ग 100, 164 गुणुले 4ने गुणल्यास 656 आपल्याला उत्तर मिळतंय. म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. ऑप्शनवरून जातोय आपण. प्रत्येक प्रश्नाला ऑप्शनवरून सॉल्व्ह करतोय. 30% प्रश्न तर एक्झाममध्ये ऑप्शनवरून सॉल्व्ह करण्यासारखे असतात. त्यामुळे तिसरा प्रश्न बघूया चला. एका संख्येत तीच संख्या 10 वेळा मिळवल्यास 264 ही संख्या मिळते, तर ती संख्या कोणती? ऑप्शन ए ए किती आहे? 24. आता या संख्येत हीच संख्या 10 वेळा मिळवल्यास म्हणजेच काय होईल? 11ने मल्टिप्लाय करूया त्याला. ज्यावेळी 24 ही संख्या ही सोडून अजून 10 वेळा ही संख्या ॲड करायची म्हणजे 11 वेळा गुणाकार होईल ना त्या संख्येचा. तर उत्तर काय होईल? 264. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांचे वयांचे गुणोत्तर 1:7 होते. परंतु 10 वर्षानंतर त्यांचे वयांचे गुणोत्तर 1:2 होईल. तर वडिलांचे आजचे वय किती? ऑप्शन ए चेक करूया आपण. वडिलांचे वय किती आहे? 24. ऑप्शन ए मध्ये काय? वडिलांचे आजचे वय 24. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय काय असणार आहे? वजा 10 करतोय आपण 14. 14 वडिलांचे वय 10 वर्षापूर्वी. आता त्यांचे 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे? मुलगा वडिलांच्या वयांचे गुणोत्तर दिलेलं आहे 1:7. आपल्याला वडिलांचे वय 14 मिळालेलं आहे. मुलग्याचं वय काय होईल? 7ला 14 म्हणजे 1ला किती होणार? 2.
आणि 2 न मल्टिप्लाय केलं. मुलग्याचं वय 2 झालं, वडिलांची वय 14 झालं 10 वर्षापूर्वी. परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयांची गुणोत्तर 1:2 होतंय का बघायचं. 10 वर्षानंतर 2 अधिक 10, 14 अधिक 10 किती होईल? 24 होईल. 10 अधिक 2 12 होईल. 12 डिव्हाईड 24 1:2 1:2 होतंय आपलं. त्यामुळे ऑप्शन ए आपला काय आहे? करेक्ट आहे. वयाची जी गणितं असतात ती काय करा शक्यतो ऑप्शननी सोडवा, कारण सोपं जातं. कन्फ्यूज होत नाही आपण त्यामध्ये. त्यामुळे शक्यतो अशा प्रकारचे गणिते ऑप्शनवरून सोडवू शकताय तुम्ही. ज्यावेळी आपण ऑप्शनवरून सॉल्व्ह करत असतो एक्झाम्पल, त्यावेळी आपल्याला ते एक्झाम्पल पूर्ण समजलं पाहिजे पहिला. अ, अत ज्यावेळी ते एक्झाम्पल तुम्हाला पूर्ण समजेल, त्यावेळी तुम्ही ते ऑप्शनवरून सोडवू शकताय. प्रश्न क्रमांक 6 बघा इथे काय आहे? मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती? अशा प्रकारचे प्रश्न एखादा तरी प्रश्न एक्झाममध्ये असतोच. फॅनच्या पाती, त्यांची संख्या, प्राण्यांचे डोके त्यांच्या पायांची संख्येच्या एवढे आहेत, तर त्यांची डोके किती असतील? त्यांचे पाय किती असतील? तर मेंढपाळांची संख्या काय किती असेल? तर असे प्रश्न असतात. ते आपण ऑप्शनवरून 100% सॉल्व्ह करू शकतोय. चला बघूया. आता मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण किती दिलेत? 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या. आता मेंढपाळांची संख्या विचारली इथं. ऑप्शन एमध्ये मेंढपाळांची संख्या किती दिलेली आहे? 15 मेंढपाळ दिलेले आहेत. मग आता मेंढपाळ जर 15 असतील, तर मेंढ्या किती असतील? 1:4 प्रमाण आहे. मेंढ्या किती असतील? 60 असतील, बरोबर. आता त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पायांची संख्या काढूया. तर ह्या दोघांचं सगळं सांगतोय आपण. पायांची संख्या, दोघांच्या पायांची संख्या, दोघांच्या डोक्याची संख्या. आता डोक्यांची संख्या दोघांच्या किती होईल? डोकी किती होतील? 15 अधिक 60 75 होतील, बरोबर. आणि पाय किती होतील? 15 गुणिले 2, मेंढपाळांचे पाय 2 असतात. मेंढ्यांचे पाय 4 गुणिले 60 किती होतील? 30 अधिक 240 270 आपलं उत्तर येईल. आता पुढे काय सांगितले बघा. डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी. पाय म्हणजे 270, पाय हे डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा, डोक्यांची संख्या 75, 4 पट त्यांची वजा 10, 10 ने कमी. आता हे ऑप्शन इक्वलाइज होते का बघूया आपण. दोन्ही बाजू इक्वलाइज होतात का बघूया. 300 वजा 10 किती होईल? 290 होईल. 270 बरोबर 290 हा ऑप्शन होणार नाही. अशा प्रकारे ऑप्शन चेक करायचे आहेत. ऑप्शन बी बघूया इथे आपण आता काय करायचं. ऑप्शन बी बघा इथे. मेंढपाळ असतील 10, मेंढ्या असतील, आता 10 गुणिले 4 40 मेंढ्या असतील, त्यांची डोकी असतील 50, पाय कसे काढतोय आपण? 10 गुणिले 2, मेंढपाळांचे पाय 10 गुणिले 2 प्लस मेंढ्यांचे पाय 4 गुणिले 40 किती होईल? हे 20 अधिक 160 180 होईल, बरोबर. 180 होतील पाय. आता ही कंडिशन आपण सॅटिस्फाय होते का बघूया. डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा पाय त्यांचे 180, डोक्यांची संख्या 50 गुणिले 4 पटीपेक्षा 10 ने कमी, 200 वजा 10 180 हे इक्वलाइज होत नाही, त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. हे किती होईल? 190 होईल. त्यामुळे ऑप्शन बी होणार नाही. ऑप्शन सी चेक करूया आपण. ऑप्शन सी किती आहे? 5. तर मेंढपाळ जर किती असतील? मेंढपाळ 5 असतील. मेंढ्या किती असतील? 20 असतील. 5 चोक 20 1:4 प्रमाण करायचं आहे. तर पाय किती असतील यांचे? पाय किती असतील? 5 गुणिले 2 अधिक 20 गुणिले 4 किती होतील? 5 दोन्ही 10, 20 चोक 80 म्हणजे 90 यांचे काय झाले? पाय झाले. डोकी किती असतील? डोके असतील 25, कारण 5 + 20 25. आता कंडिशन सॅटिस्फाय होते. काय बघा. पाय किती आहेत? 90. हे 4 पटीपेक्षा 10 ने कमी. डोक्याची 4 पट वजा 10 ने कमी. 25 चोक 100 वजा 10 90 बरोबर 90. ऑप्शन सी बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता इथे भरपूर टाईम गेला मॅडम आमचा. पण नाही. पण काही मुले काय करतात, लिहूया 10.
चला बघूया आले तर बरोबर आलं. पण या प्रकारे सोडवलं अगदी आपलं तुमचं उत्तर तरी बरोबर येईल. बरोबर. तसेच तुम्ही काय करू शकता, हा क्वेशन शेवटी ठेवा. सोपे क्वेशन सॉल्व्ह करा पेपरमधील. त्यानंतर हा प्रश्न सोडवू शकताय. आता हा ऑप्शन 5 थोडा लांब होता आपल्याला, त्यामुळे वेळ लागला. समजा फर्स्ट ऑप्शनच 5 असेल, तर तुमचं उत्तर अगदी 2 सेकंदात निघून जाईल. बरोबर. त्यामुळे प्रश्न हा नीट पहिला समजून घ्या. त्यानंतर प्रश्न सोडवा. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. जर 7 स्टार 5 प्लस स्टार 3 2 प्लस 4 3 स्टार इज इक्वल टू 1833 तर स्टार बरोबर किती? व्हॅल्यू ऑप्शनवरून जायचं आहे, पण इथं 7 पुट करूया. ऑप्शन 7 काय होईल? आता हे इथं 7 केला म्हणजे काय होईल? हा 7 प्लस 2 9 9 प्लस 5 4. ऑप्शनमध्ये इथं 4 आहे का? नाही. उत्तरामध्ये इथं 4 नाही. त्यामुळे ऑप्शन ए होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 6 इथं स्टारच्या ऐवजी आपण 6 ठेवला. 6 प्लस 2 8 8 प्लस 5 13 3 होतोय. त्यामुळे 6 ऑप्शन चेक करूयात. 7 6 5 6 3 2 4 3 6. 7 4 10 आणि 3 13 7 आणि 7 14 आपलं उत्तर असेल बी. एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती? आता हत्तींची संख्या ऑप्शनवरून जातोय आपण इथे. हत्तींची संख्या जर 16 घेतली, काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास 37. आता हत्ती आहेत ऑप्शनवरून 16, तर 37 वजा 16 काय असणार आहेत? बदक असणार आहेत. 37 वजा 16 काय होईल? 21. 21 काय येईल? बदक असतील. 16 काय असतील? हत्ती असतील. तर पाय मोजल्यास 116 होतात. आता 4 × 16 कारण हत्तीला 4 पाय प्लस बदका 42 2 × 21 42. आपलं उत्तर काय येईल? 64 प्लस 42 6 10 106 काय होतं याचं? पाय मोजल्यास आन्सर येते. हा ऑप्शन होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया इथे आपण. हत्ती किती असतील? हत्ती असतील 21. बदक असतील 37 मायनस 21 किती होतील? कारण 37 काय आहेत? त्यांच्या माना आहेत. म्हणजेच 37 सगळे मिळून 37 असणार आहेत. तर 16 काय होतील? बदक किती होतील? 16 होतील. आता 21 × 4 प्लस 16 × 2 किती होईल? 116. त्यामुळे ऑप्शन बी आपलं काय असेल? उत्तर असेल. 116 त्यांचे पाय येतात. त्यामुळे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच लाईक करायलाही विसरू नका. थँक यू.